नमस्कार, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आमच्या यूट्यूबचं पेमेंट झालेलं आहे। तर आज आम्ही टीमने काहीतरी वस्तू घ्यायची ठरवलेली आहे। तर आमचा टीमचा असा झाला आहे का काहीतरी आपण टीमसाठी एक वस्तू घेऊ। तर आम्ही ठरवलं आहे की एक माईक घेतो। तर माईक घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहे मुंबईला। चांगले क्वालिटीचा माईक, जेणेकरून कसं आहे खराब नको व्हायला आणि पेमेंट पण थोडं जास्त आलं। मुलं एक घेऊ तर चांगलंच घेऊ काहीतरी। मुलं मुंबईला चाललेलो आहोत। माईक तुम्हाला आता सर्व दाखवतो, माईक कुठला काय रेंजपासून माईक चालवतात। पण आम्ही लो बजेटवाला माईक खूप वापरतो, पण त्याला जसं रिस्पॉन्स पाहिजे होता तसं भेटला नाही। कारण की कसं आहे बजेटप्रमाणे त्याची क्वालिटी येतो, त्यामुळे आता पेमेंट पण आलेलं आहे आणि घेतो आता चांगलं एक माईक। तर मित्रांनो, मला काय मुंबईचा काय माहीत नव्हता। तर संकेत म्हात्रे गावाला आपण जाऊ, मला सगळं तिकडं माहीत आहे, कुठला दुकान चांगला आहे। तर माझ्यासोबत आता संकेत म्हात्रे आलेला आहे। तर आता आम्ही तिकडे जाऊन तुम्हाला दाखवणारच आहोत, पण तुम्ही पण कंटिन्यू राहा या व्हिडिओमध्ये। तुम्हाला पण इन्फॉर्मेशन भेटेल। लो बजेटवाला माईक पण तुम्हाला मी त्या दुकानात असेल तर दाखवतो। बॅक झोनला चाललेलो आहोत, बघूया। तर मित्रांनो, आता आम्ही मंदिरात चाललो आहोत। चांगल्या गोष्टीला सुरुवात करायची बोलल्यावर देवाचं दर्शन घ्यायला पाहिजे। तर आम्ही हनुमान मंदिरमध्ये आलेलो आहोत। आता मित्रांनो, आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत। मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमचा संकेत म्हात्रे झोपलेला आहे। टिफिन 5 कसा वडा आणलं, ते एकट्यानेच खाल्लं, आली सुस्ती, बसल्या बसल्या झोपलेला आहे बघा। मित्रांनो, आता आम्ही मुंबईला पोहोचलेलो आहोत। आता आपण कुठे जाते आपल्याला? आता आपल्याला कॅमेरा झोन म्हणजे कॅमेराचं मार्केट आहे मुंबई स्टेशन। तुम्ही भारत का लेफ्टला सरळ जा, तुम्ही कॅमेरा मार्केटला जा, तिकडे आपल्याला इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू वगैरे सगळं भेटतील। तर आता आपण जाऊया इथं। आता आम्ही मुंबईच्या स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत, तुम्हाला स्टेशनचा पण व्ह्यू दाखवतो आम्ही। आता पहिल्यांदा आपण जाऊ तर कुठं? पहिल्यांदा आपल्या कॅमेरा मार्केटला जायचं आहे। अरे, आपल्याला मेन म्हणजे माईक घ्यायचं आहे, काम तोच आहे माईक। नंतर मग दुसरं काही बारीक सगळी बघायचं, कपडे प्रजन आवडलं आपल्याला टॅक्सीन जावं लागेल। नाही नाही, चालत लांब नाही जास्त? नाही लांब नाही, जवळच आहे। हा, रोड पार केला का आला, असं आहे, जास्त लांब नाही। आपण चांगला आहे मित्रांनो, तुम्ही पण येऊ शकता। आणि आम्ही आता चाललेलो होतो, तर तुम्ही बघा। आणि जेव्हा माईक घेतला का बघूया, मार्केटवर एक्सप्लोर करू, काय आवडला तर घेऊ। आलो तर आता एक दिवस तर फुकट जाणूच आहे मुंबईला, बोललो तुम्ही आलो तर खिसा खाली करून जाऊ। हा, तर मित्रांनो, मी या मार्केटमध्ये कधी आलो नाही, तर बघू आता संकेत घेऊन चालला आहे। तर मला पण कधी मी आलेलो नाही, मला माहिती पण नाही। सिद्धिविनायकचं दर्शन पण मस्त झालं असतं। आधी प्लॅनिंग केलं असतं, सिद्धिविनायकचा गणपती आहे दादाला, तो पण मस्त झाला असता। लवकर यायला पाहिजे, लवकर यायला पाहिजे, झालं असतं मस्त की दर्शन। लवकर प्लॅनिंग नव्हती म्हणजे मेन यायचं होता, पण आमची प्लॅनिंग अशी झटपट झाली। काल याला फोन केला मी, जाऊ बरं, कारण की मला शनिवार रविवार सुट्टी असते, त्यामुळं आज शनिवार आहे ना, दर्शन झालं असतं मस्त। पण आधी अचानक ते सर्व झालं, आता आठवलं मला दादाला जायला पाहिजे गणपतीचं दर्शन घ्यायला। असो, हा बघा स्टेशनचा बाहेरचा व्ह्यू, नंतर येऊ तेव्हा नेक्स्ट टाइमला जाऊ आपण। आता मित्रांनो, मुंबईचा मला जास्त काय माहिती नाही, तर पुढची माहिती आहे संकेत म्हात्रे देईल तुम्हाला। तर मला स्टेशन दाखवलेलं, जो समोरचा स्टेशन आहे आणि इकडे याच्या समोरच मार्केट आहे। या तुम्हाला मार्केट दाखवतो, गाड्या क्रॉसिंग करून नीट बघा, कारण की जास्त गाड्या जातात इथं। तर मित्रांनो,
ते स्टेशनवरून आलो ना का सरळ यायचा हा सर आणि इथं एक येऊ लागलेला Signal. सिग्नल, तो क्रॉस करून पुढे जायचा. समोर मागे लांब नाही पुढेच. जास्त हा सरळ ते सरळ जायचा, लेफ्ट पण नाही ना राईट पण नाही, रोड फक्त क्रॉस करून सरळ जायचा. सिग्नल लागल्यावर क्रॉस करा, झेब्रा क्रॉसिंग नाही करून तर क्रॉस तुम्हाला करायचं तुम्ही. नाही तर तुम्हाला नेती इकडे गोव्या साईडला. या इथनं गेटवे मरी बिरला टॅक्सी लागलेले असतात. हा शेअरिंग आहेत या प्रायव्हेट आहे, शेअरिंग आहे. शेअरिंग आहेत का? तर मित्रांनो, तुम्हाला कुठे जायचं असेल तर इथं लगेच साईडलाच गेटवे इंडिया. रिक्षा लागलेल्या आहेत. या वाजा पहिला आपल्याला खाली करायला लागेल. हा या वाजा खाली करायला लागेल. आता संकेतनी वडापाव आणलेलं आहे, त्यांची 6 वडापाव आणले, त्यांची 5 वडं त्यांनीच खाल्लं. आणि तुम्हाला मी ट्रेनमध्ये दाखवलेला काय सीन झालेला आहे. म्हणजे आणि आता ही बघा डबलची बस आपल्याकडे नाही, डबल डेकर का ही. आता तिथून लेफ्ट मारलेला आहे आम्ही. लेफ्ट म्हणजे हा हा. कॅमेरा करून चालू झालेला आता तुमचा. इथं मार्केट चालू झालेलं आहे. आता तुम्हाला कॅमेरा काही घ्यायचा असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. तेव्हा सगळं दुकान आहे इकडे, तीच आहे. ही चड्डी घ्यायची असेल तर चड्ड्या पण आहेत. आता संकेतचा फिक्स दुकान आहे, तिकडे आम्ही जाऊ. आता संकेतचा फिक्स दुकान आहे, तिकडे आता आम्ही जाऊ. पहिल्यांदा दुकानात चाललोय. हा. इकडे येतो पण त्या दुकानातून कधी घेतलं नाही काय. हा. तर आपण त्या दुकानात आता घेऊया. हे कधी घेतलं नाही तर काय. आपल्याला कुठल्या ब्रँडचा घ्यायचा माहीत? ब्रँड चांगला असेल कारण की आता मी पण काय रिसर्च केलं नाही कुठला घ्यायचा हा. तो. पण तो चांगला आवडेल. बजेटमध्ये आपल्या असेल म्हणजे मीडियम आपल्या रेंजमध्ये बजेट आहे. एक 8 ते 10 हजारपर्यंत चांगला माईक असेल. हा आता आपल्यापेक्षा तो दुकानदार आहे ना, तुला आपला सजेशन दे कुठला माईक हा. घ्यायचा कुठला नाही घ्यायचा. हा. तर त्याच्यामुळे आपण तोच घेऊया. आणि एक 3-4 हजार पण एक ॲव्हरेज माईक भेटतात. आता कसं आहे, नवीन युट्यूबर असतो हा तो 3-4 हजार रुपयाचा अफोर्ड करू शकत नाही माईक, म्हणून तो 500-1000 वालाच पहिला स्टार्टिंगला घेतो. पण त्याच्यामध्ये क्वालिटी नाही, कारण की आम्ही पण मी पण सुरू केलं आहे, तुम्ही पण 500-1000 पासूनच सुरुवात केलेली आहे. कसं आहे, जेव्हा इन्कम येतो तेव्हा काहीतरी घ्यायला पाहिजे, म्हणून आता मी चांगल्या क्वालिटीचा माईक घेतो. नाही तर कसं ते आहे, युट्यूबचे पैसे आलेले काही ते चांगले हा. गोष्टी यूज करायला पाहिजे. म्हणून आता आम्ही माईक घ्यायला आलेलो आहोत. बरोबर, जेणेकरून कसं आहे क्वालिटी पण एक भेटेल आणि पैसा पण आलेला आहे. जेव्हा तुम्ही चालू करता तेव्हा तुम्हाला माहीत नाही का चॅनल ग्रो होईल नाही होणार. ते मुलं जास्त आपण इन्व्हेस्ट तुम्ही स्टार्टिंगला तर करूच नका एवढी मोठी इन्व्हेस्ट. जेव्हा तुम्ही ग्रो व्हाल तेव्हाच इन्व्हेस्ट करायचा. आता ऐकून बघा, ऐकून सरळ आलेलं. आता इकडे लेप मारायचा. दुकानं चालू आहे सर्व हा. काही तुम्हाला भेटतील चांगल्या क्वालिटीच्या मध्ये आणि हा सर्व भेटेल तुम्हाला. तर अजून किती वेळ लांब आहे? नाही आता 2 मिनिटावर आहे. 2 मिनिटावर आहे. हा आता इथं काय नाही का, मुंबईचा ना बोलला ना, आता वाजले किती 12:15 वाजलेले आहेत. हा. थोडा लेटचं सर्व कारभार चालू होतं. आपल्यासारखं लवकर नाही होत. हा. एक 11ला आला तर तुम्हाला काहीच मुळे भेटणार नाही, म्हणजे लेटेस्ट थोडंफार. म्हणजे रात्री 10-11 पर्यंत पण चालू होतं. आता इथं पण सर्व कॅमेऱ्याची दुकानं आहेत. हा. तुम्हाला इकडे बघा, इकडे सर्व कॅमेऱ्याची दुकानं आहेत. Access- तिकडं ॲक्सेसरीज तुम्हाला इथं सर्व प्रकारच्या भेटून जातील. जे पण मार्केटमध्ये नवीन आलेलं आहे ते पहिले तुम्हाला इथेच भेटेल हा. आणि योग्य दरामध्ये भेटून जाईल. इथे एक मागं जो फेमस आहे आपला कुठला? कुठला येते का, वडा मेंदू वडा, इथले वडा मागच्या लाईनला हा. लई वाढी लागते. लई गर्दी तिथं, गर्दी सध्या गर्दी असेल. बघूया, जर उघडा असला तर खाऊ, गर्दी नसेल तर खाऊया. कारण की आता ट्रेनमध्ये भरपूर आल्यावर परत लेप मारायचा. हा इकडे तुम्हाला मार्केट आहे. हा. तुम्हाला इकडं बक्षीस तिकडं तीच दुकानं आहेत, पण आमचं असा त्याला माहीत आहे एक दुकान. आपले पनवेलमध्ये बक्षीस तिकडे मोबाईलची दुकानं, त्याची इकडे बक्षीस तिकडे हा. कॅमेऱ्याची दुकानं बघा, क्वालिटी बरोबर. टोटल कॅमेरा. तर मित्रांनो, बरेच वर्षातून आलेला आहे, नाही, बरेच इकडं दिवसातून आलेलो इकडं, पण ज्या दुकानात पण चालू आहे बॅग झोनला आपल्या- तिथे कधी मी गेलो नाही. सापडत नाही. हा एक कसं आहे, बहुतेक युट्यूबर होते तिथे घेतात एक चांगल्या क्वालिटीचा जो देईल आपल्याला रसीद आहे. आणि कसं आहे, त्याकडे लई व्हरायटी बघायला भेटलं आपल्याला, मेन म्हणजे दुसऱ्यापेक्षा. आणि मी GoPro बोला किंवा सगळं अवेलेबल आहे म्हणजे सर्व. तर जाऊया पण तिथे, याच लाईनला पण कधी आलो नाही, त्याच्याकडे गेलो नाही म्हणून आपल्याला काही समजत नाही. पण
होईल तर मित्रांनो फायनली आम्हाला भेटलेला आहे. लेफ्ट मारल्या मला समोर आहे आम्ही पुढे गेलो. थोडा शॉर्टकटमध्ये नाव आहे म्हणून आम्हाला सापडत नव्हता. तर आता आम्ही चाललेलो आहे दुकानात. मित्रांनो फायनली आम्ही आलेलो, आम्हाला सापडलेलं आहे दुकान. आज काय हो? नाही ते नाही तर ऑनर नाही, इकडे ऑनर नाही, बाहेर नाही, दुकान हाच आहे का? हा दुकान हाच आहे ना? किती प्रकारचे भेटतो बघायला भेटतो. मी क्वालिटी इथे भेटतो तुला बघायला. बाहेर माईक पाहिजे होता कॅमेऱ्यासाठी, मोबाईलसाठी. आयफोन आहे. हा चांगल्या क्वालिटीचा द्या. हा तुम्ही बघू शकता. हा डबलचा द्या. पाहिजे तर इकडे आहे. कॉस्टली चालेल आम्हाला. कॉस्टली 3000 वरचा अजून वरचा. मग डायरेक्ट अजून वरचा तुला 8,000 पर्यंत. याचं आहे अरे ना काय म्हणजे नंतर आवाजाचा प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. अरे याला आवाजाचा काय प्रॉब्लेम होणार बोयाचं नाहीच आहे. एकदा चेक करून बघ. तो चांगल्या क्वालिटीचा पण दाखव. दोन्ही दाखव. बोयाचा आहे का? हा बोयाचा चेक करून बघ एकदा. हा एक आहे. हा कितीला? 10,500 येईल. 10,500. यात नाही आणि काय फरक आहे? याला सर्व कॅमेरा पण लावणार, मोबाईलला पण लावणार, दोन्ही आयफोन 6 आहे. लावून बघ मोबाईलला. आता कॅमेरा. आता मित्रांनो आम्ही माईक चेक करीत लावलेला आहे. याच्या अगोदरचा चालू आवाज तुम्ही बघू नको करू व्हिडिओ. शकता आणि आता हॅलो आवाज माईक बघा टेस्टिंग. किती हॅलो फरक आहे. हॅलो 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 आता मी किती हॅलो 1 2 लांब 3 हॅलो हॅलो गेलोय बघा, हॅलो हॅलो हॅलो. तरी आवाज किती क्लिअर येतो. याची रेंज किती पर्यंत असते काय? आधा रेंज किती असते याची? सीडी पर्यंत ना? एक किती मीटर असेल तरी? 50 मीटर पर्यंत. 50 मीटर पर्यंत रेंज असेल. नॉइज कॅन्सलिंग चालू केलं तर तुम्ही एकदा बोला ना त्याच्यामध्ये. हॅलो 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 माईक टेस्टिंग. हॅलो हॅलो ओके हॅलो. या आता बघूया. मित्रांनो आता संकेत मात्रे मोबाईलसाठी स्टँड घेतोय. आमची खरेदी झालेली आहे. माईक घेतलेला आहे. एक तो 10,500 वाला माईक होता. हा त्याच्यामध्ये तुम्ही आयफोन, अँड्रॉइड कॅमेरासाठी सगळं लावू शकता. क्वालिटी याची पण भारी आहे, जास्त क्वालिटी आहे याची पण, म्हणून हा घेतलेला आहे. तेवढं आम्हाला जास्त मोबाईलच यूज आहे आयफोनलाच, त्यामुळे हा आयफोनचा आम्ही डायरेक्ट घेत आहोत माईक. आणि मेन तुमचे पैसे पण वाढतील. कॅमेरा चेकिंग चालू आहे. हा किती पण येतो? 9,500 ला आहे. 1 वर्ष वॉरंटी का? रबर व्हाईट अँगल लेन्स. हा वाईड अँगल. तो कशासाठी आहे हो? हे ब्लॉगिंग आपले बाईक बाईकसाठी तिथे हेल्मेटला लावायचा. त्याचा काढता ते लवकरच हातात घेणार आहे हा कॅमेरा. नाही मी नाही घेत. माझ्या युट्यूबला चॅनल व्हिडिओ पडते नाही पडत, पण त्यांचे ग्रो जास्त झाले चॅनलला. मस्त आहे की. नाव त्यांचं निलेश कुठले? राजापूर. तर मित्रांनो आता आम्ही हा घेतलेला आहे बोयाचा. इन्कम आला ना, त्यामुळे चांगला घेऊ असा विषय होतो आमचा. गोबर घे डायरेक्ट. नाही घ्यायचं असेल ना 2 वर्ष वॉरंटी भेटेल. 2 वर्ष वॉरंटी. बंडल आहे का? 26,500 लागेल. गोपर कितीला आहे हा? 26,500. मित्रांनो दोन mic हा एक लागलेले माईक आहे. होता. आणि याच्यात नाही याच्यात फरक काय? हे मोबाईलसाठी आहे, आयफोनसाठी. याला नॉईजचं बटन पण आहे. नॉईजचं बटन एकदा दाबलं नाही, ते ग्रीन आहे साईडला, ते दाबायचं. मग नॉईज दाबायचं, कारण तुझाच खाली आवाज येणार. आणि हा वाला आहे, हा मोबाईल सीट आहे, आयफोन आणि कॅमेऱ्यासाठी हा यूज होतो. हा आहे 10,500 ला. पण तुम्हाला खाली मोबाईल यूज करायचा असेल तर हा माईक परचेस करू शकता तुम्ही. बेस्ट कितीला आहे. आहे? हा 3,800 ला. आणि वॉरंटी? वॉरंटी 1 इयर. वन आणि याची पण याची पण 1 इयर. ज्याच्याकडं कॅमेरा असेल तो यूज करू शकतोय. मी पण बोयाचा माईक यूज करतोय, चांगला आहे. पण ती बोयाची आहे ना. हा बघा तो माईक आहे बघा तो DY ब्लॉगिंगसाठी. हा पण त्याच्यामध्ये ती वार भेटत नाही केबल केली तर. आहे का तुमच्याकडं? केबल मी काय येते, केलं? 400 केबल येते. नाही मी काय केलं माहितीये का, ऑनलाईन मागवला, झोल जुनी केबल टाकली ना, रिटर्न केला, केबल काढून ठेवली झोल मला. केलास.
म्हणजे भेटतच नव्हती कुठं. लाईन मिडनाईट रोडला गेलतो तिकडं पण नाही भेटली. मग ते असं गेलं आपल्याला. तुम्हाला जर नाही भेटला प्रोडक्ट असंच करा. ब्रँडचं नाव नको घे. रास कमवतात 465 त्यांचं तेवढं काही नुकसान नाही होईल. मित्रांनो फायनली आम्ही घेतलेला आहे माईक. तर मित्रांनो बघा जाते मी आपण हेच करू. 300 रुपयेच कमी केलं ना मला. नाही याच्यामध्ये काय आहे मी काय म्हणते आलतो एक चांगलाच क्वालिटीचा घ्यायला. हा पण याच्यामध्ये पण काम होऊन जाईल. पैशाची पण सेव्ह होईल. त्या पैशाचा आपण दुसरा काहीतरी करूया म्हणजे थोडंफार. चांगला माईक दिल्याबद्दल थँक्यू. काय झालं ते 1 वर्ष काय लागलं ते पुन्हा येऊ. इथनं निघालत माईक घेऊन. आता कसं आहे का 2 आम्हाला त्यांनी दाखवले. एक दोन्ही पण ॲव्हरेज माईक होते, चांगल्या क्वालिटीचे माईक होते बोयाचे. मी पण बोयाचा माईक यूज करतोय. बोयाचा माईक यूज करतोय म्हणून मला पण अनुभव आहे. बोयाचा माईक भारीच आहे. तर कसं आहे एक 10,000चा वाला दाखवला रशीद भाई है. तेव्हा यांच्या दुकानातून माईक घेतला. या दाखव. ये रशीद भाई आपके शॉप में गए थे आप नहीं थे? मेरा तबीयत ठीक नहीं था. अच्छा तो थोड़ा लाइट अभी अच्छे है क्या तबीयत? ये तो कोई ये माइक एक बार क्लिक करो ना. हाँ एक मिनट. नॉइज कैंसिलेशन. अभी ये नॉइस कैंसिलेशन है ये नहीं. हाँ. अभी हो गया. मेरे को लगा आप मिलेंगे पर आप नहीं थे शॉप में. तर मित्रांनो कसं आहे मार्केटमध्ये आहे ना दर 1 महिने किंवा 15 दिवसांनी 2 महिने वस्तू नवीन येत राहते. अपडेट होत राहते. आता सध्याच्या चालू कंडिशनला ही भारी वस्तू आहे असे रशीद भाई बोलले आम्हाला. कारण की ते पण स्वतः हात माईक यूज करत होते बोलतोय. आणि 10,000चा माईक 10,500 वाला जो माईक होता तो घेणं म्हणजे कसं आहे आपण मोबाईलला वापरतो आयफोनला. त्यामुळे बोलतो तुम्ही हाच घेऊन जा हा बेस्ट आहे बोलतं. आणि कसं आहे मोबाईलला मध्ये असं पैसे पण आमचे सेव्हिंग दिले. आम्ही आलतो 10-12 हजाराचा पर्यंत माईक घ्यायला आलतो एक चांगल्या क्वालिटीचा. पण हा पण चांगल्या क्वालिटीचा माईक आहे. हा तर मित्रांनो कसं आहे दुसरा कोण असता ना तो 10,000 वाला माईक दिला असता आपल्याला. जा घेऊन बाबा. हा तो ते काय बोलला म्हणजे चांगले मनाचे होते म्हणून ते बोललं हा माईक घेऊन जा. आमचा ते 3,500 मध्ये काम झालेलं आहे. रशीद भाई असलं तर अजून पैसे मी कमी केले असतं. पण कसं वर्कर ते वर्कर सेट असतो. सेटला त्यांचे पण हात बांधलेले असतात वर्कर लोकांचे. कारण की किती पर्यंत कमी करू शकतात आणि सेट किती पर्यंत कमी करू शकतो असं आहे. असं आम्हाला एक चांगल्या क्वालिटीला भेटला. आणि ऑनलाईनला कसं नाही का ऑनलाईनला तुम्ही 2-3 माईक मागवलेलं ते सुटणे झालं. हा हे बघा इथं दाल वडा इडली वडा हे बघा फेमस इडली वडा. मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही गर्दी बघा फक्त. इडली वडा का फेमस इडली इडली वडा. हा इथं गर्दी येऊन बघू शकता तुम्ही. इथं मुंबईचा इडली वडा फेमस. फेमस फेमस मला इडली पटत नाही म्हणून आम्ही मी येतो तेव्हा खातो. पण आता नको आता जेवणाचा पण आमचा टाइम झालाय. बघूया जेवणार त्यांना एक चांगला नाश्ता तगडा करू घेतो कारण की उपास पण आहे. तर बघूया आता थोडा मार्केट एक्सप्लोर करतो आम्ही पण. आणि पब्लिक मध्ये कसा हा माईक चालतो ते पण आम्हाला समजेल. जेणेकरून कसा घेतलेलं 9.5 रुपये वस्तू आहेत नाही. आता कॉमेडी व्हिडिओला आहे ना वसूल आहे बाईक. जेणेकरून कुठं आपण आता ट्रॅव्हलिंग ब्लॉग बनवले त्याला कसं पब्लिकली जास्त असते. कॉमेडी व्हिडिओला कसं आपण आजूबाजूला कोणाला घेत नाही. त्यामुळे कसं तिथं त्याची काय कॅपॅसिटी आहे ते समजणार नाही. तर आता इथं आपल्याला समजेल कसं काय ते. Too far, you know what I mean? I will make 1 hour you go पनवेल. अभी it will make in time. ओके Yeah, I go. No worries, thank you, bro. ओके चलो. Hello. आता नॉइज कॅन्सलेशन चालू केलेलं आहे. आता आम्ही जस्ट भुयारी मार्गातून जाऊ खालती आणि नाश्ता करू. वरून पण रोड होता. मग काकाला खलसीत जाऊ बोलतो म्हणून आता खलसीत चाललेलो आहो. भोगद्यांशी जाऊ होता. आता नॉइज कॅन्सलेशनचा आवाज मे बी चांगला येत असेल. बघूया आपण टेस्ट करू नंतर. आता आमची पण चेकिंग होतंय. हात दुखायला लागलाय मोबाईल धरून. आता या जाऊया. आता पोचलेलो भोगद्याच्या इथं. बघा इथं खालती जाव. आता इथं अशी हिट मारल ना लाईट मारल. आता इथं रस व कधी आहे पब्लिकचा आवाज वगैरे ना. आता आपला आवाज बघूया कसं येते इथं. जेव्हा आपण या करतो ना हे आपलं समजल माईकची किती कॅपॅसिटी काय आहे काय काय घेऊ शकते त्याने मुलं आपल्याला पण तो अनुभव आहे. म्हणजे कसा आपण घेतलाय एक पैसे फुकाट गेला का काय फुकट जाणार नाही माझ्या मध्ये तरी. पण एक आता आपण तिथं आम्ही चेक केला एक माईक लावून आवाज चेक केला एक विदाऊट माईक चेक केला तेव्हा आपल्याला अनुभव आला असतो माईकचा. रेंज पण जास्त आहे आणि एक लांब जाऊन पण माझा आवाज येत नव्हता. इथनं आवाज येत होता यातनं. आणि तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्हाला इकडे बघू शकता तुम्ही दुकाने
आजूबाजूला हा भरपूर दुकानं आहेत. बार्गेनिंग करा. मुंबईला येता मी प्रत्येक माझ्या मुंबईचा पण ब्लॉग असेल त्यामध्ये बोललेलं आहे. मुंबई दादर कुठला पण ब्लॉग असेल बार्गेनिंग मेन तुमची बार्गेनिंग वर आहे गेम सगळी. तुम्हाला इथं उल्लू बनवतील लोक म्हणून बार्गेनिंग मेन आहे बार्गेनिंग. चला जाऊया. आता मित्रांनो आम्ही नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत. जेव्हा मी हे बघा लांबून येऊ दाखव. हा इथं आपण येते ना फोटो करू. हा आता आम्ही जेव्हा लहानपणी आम्ही यावचो कपडे नेण्यासाठी तर इथं आम्ही पावभाजी खावायचो. ही पावभाजी टेस्ट एकदम भारी होती. आता कशी टेस्ट आहे ती आम्हाला माहिती नाही पण आता इथं आम्ही पावभाजी खाव कारण लई भूक लागली. बघूया चला पावभाजी खाऊया. तर तू पावभाजी कशी काय 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 हा? काय काय तर चला मग इथं पावभाजी आहे. पावभाजी पाहिजे पहिले असायची हा, आहे पावभाजी 7-8 वर्ष अगोदर. आहे पावभाजी दिलेली आता आहे. किती वर्ष मी आलो नाही. आहे आता लिहिलेली आहे बघू. पावभाजी. हा, कारण इथं भरपूर गर्दी असायची पण आता गर्दी दिसत नाही. माझा आवाज इतना कॅप्चर होत असेल इतना आवाज येत असेल माझा. तू काय बोलतोस? आता संकेत म्हात्रेला पण पक्की भूक लागलेली आहे कारण जरी त्यांनी 5 वडा खाला असतं तरी पण त्याला आता भूक लागलेली आहे. मी पाव नाही का त्याली हा पत्ता नाही पाव खायला म्हणून मिसळ वडाच घेतो मी. असं आहे का पाव वडा बरं लागतं पावपेक्षा. मित्रांनो आता हा दुकान चेंज झाल्यासारखं वाटतंय कारण जे पहिले गर्दी असायची ते आता गर्दी दिसत नाही. तर आता आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये चाललेलो आहोत. हा दुसरा हॉटेल म्हणजे इकडे जे लोकल फूड आहे हा. ना तेच बेस्ट आहे. हॉटेलला कसं येते का हा तेवढं मी एवढं वेळ लागलं आज दाखवून हॉटेलला नाही काय खाला कारण की सर्व मिक्सिंग वगैरे म्हणजे असं हा आता चिकन एक ठीक आहे. जी पनवेलची टेस्ट आहे ती इथं नाही हा. भेटत. तर ते कसं आहे इकडं आलं बोला कसं काय कसं इथं सांगते नाही. चिकन एक आपल्याला आपण ओळखू शकतो चिकन वगैरे. नंतर कसं आहे उभा आहे बोला तेवढं काही प्रश्न आहे. भाजीचा प्रश्न आहे शनिवार बोलल्यावर. तर मे बी तगडा नाश्ता करायचा हेच हेवी वाला आणि फक्त काय आपल्या पोटाला आराम पाहिजे हा, भूकून बस. नाश्ता करायचा. नाही तर आपल्या घरचा जेवण भारी. घरचं जाऊन भारी. लास्ट टाइम जेव्हा मी आलतो हा, तेव्हा भाकरी आणलेल्या मी हा, आणि तर आजच मैदानालाच वडे वगैरे घेऊन बसलेलो. म्हणजे कसं आहे एक काय बोलतो त्याला आपला एक पोटभर जेवण म्हणजे आपलं जेवण ना नीट म्हणजे चांगला. हा. आता इथं सावली आहे मस्त मैदानामध्ये. तिथं आपण तुम्ही जसं आम्ही पहिले यायचो कॉलेज टायमिंगला कधी कधी बंक मारून यायचो तेव्हा डब्बा गावाला इथंच बसतो. आपले आजच या मैदानाला खातस का या 8 दिन लय भेटतंय या शर्तीना. म्हणजे शर्तींचा यार तुला पण आहे. हाय आता काय हा? येर म्हणजे लागला तो पहिले नव्हता मग आता लागला तो. तुला लागला का लागला नाद लागला का लागला चांगला नाद का वाईट? तेव्हा कसं आहे तुम्ही कामधंदे सोडून नका जाऊ. मेन कामधंद्याकडे लक्ष द्या. हा. तुम्ही फ्री टाइम मध्ये 100% जा. बघा कुठली पण वस्तू 50 रुपयाला. मेन काय आहे का हा. तुम्हाला एकदा नाद लागला ना मग कसलं काम धंदे कसलं काय नाद दुस बाकी काही नाही काय. हा. फक्त कसं आता आम्ही कामवाली माणसं बोललो काय कामाला जाणंच आहे. आता शनिवार रविवार पण ऑफ आता आहे. आपण चालून कशासाठी? आपण चालू एपीएस मार्केट ला काय आवडला तर घेऊ हा नाहीतर मग रिटर्न घरी जाऊ. आता किती वाजलेले आहेत? 2 वाजलेले आहेत. अर्धा तास आपण टाइम अर्धा नाही तो फिरायला टाइम लागला आपल्याला. अर्धा तास आपल्याला जेवायला जाईल काहीतरी असं आहे का? गावाला. तर जसा वेळ भेटेल म्हणजे आता आलो मुंबईला काही आवडलं तरी घेऊ ते काही म्हणजे काही हा. असून दे ते. आता इथं मुंबईला तुम्हाला कितीतरी प्रकारच्या गोष्टी बघायला भेटतील. आधी बघा डाबरा यो डबल डेकर डबल डेकर का यो हा, अंडर डेकर का डबल डेकर? डबल डेकर आली. हा. पहिले एसी म्हणजे नव्हता. एक म्हणजे कमी पेट्रोल आणि जास्त पैसा कमवत लावला आहे. इलेक्ट्रिक पण असतात अर्ध्या बस. हा. पहिले नॉन एसी होते आता एसी वाले आलेले आहेत. हा. गेटवे ऑफ इंडिया हा. जो गेटवे आपला कुठं आहे? गेटवे ऑफ इंडिया तो गेटवे ऑफ इंडिया नाही गेटवे निसता गेटवे ऑफ इंडिया दिल्लीला आहे. हा. गेटवे मुंबईचा गेटवे इकडे आहे ताज हॉटेलच्या बाजूला आहे. हा. तिथं आता कौन सा बिलो? 100 रुपया कौन सा बिलो? आम्ही काय मेन म्हणजे माईकचं होतं आमचा हा. या पावल्या वेळेला मध्ये आम्ही हे बघत होत आणि मी काय तिकडे इकडे जाऊन आलेलं आहे म्हणून काय ते हे परत नको यायला. तुला जायचं होतं का तिकडे मरीबिरला? नाही. मरीला ऊन कावला काय जायचं आता नाही हल्ली उन्हाचा माहोल आहे त्यामुळे जायचं होतं मॉर्निंग. मी एक केलेलं आहे सर्व म्हणून मी हल्ली काही मी हे नाही करत. नाईट आउटला मस्त आहे मरीन हा. ड्राईव्ह 1-2 रात्री या काही नंतर इस्टीम आहे. बंद असते. इथं मोर्चा या आजच मैदान. मोर्चा बघू हा शकता इथं तुम्ही. मोर्चा मोर्चा चालू आहे. चैनल का नाम क्या है आपके? रणजीत भोईर इनका चैनल है. जल्दी 1 लाख होने वाले.
1 लाख। कॉन्ग्रेचुलेशन सर, कॉन्ग्रेचुलेशन। धन्यवाद। आपका वाईटी का नाम क्या वैसे? प्रणीत भुईर प्रणीत डालो। भोईर। प्रणीत। भुईर। ठीक है ठीक है। आप कहाँ से हो? हम कांजूर मार्ग से सर। कांजूर माग, ठीक है चलो। तर मित्रांनो आम्हाला आमचे फॅन भेटलेले आहेत मुंबई काय बोलते? घुमने को। मुंबई नहीं आए आए से मुंबई घूमने के लिए तो शूट किया। आप किधर आए हो घूमने के लिए? कपडे लेने के लिए। इकडे हा दोन्ही साईडला ग्राउंड आहे, इकडे पण प्रॅक्टिस होत असते सीझनवर। या साईडला आहे ना मोर्चांचं सेक्शन केलं, इकडे कोणाला मोर्चा वगैरे असं ना तर इकडं प्रॅक्टिस सेक्शन। आता एका वेळी कितीतरी त्यांच्या प्रॅक्टिस चालू आहेत, इकडे एक वेगळी आहे, म्हणजे प्रत्येकाचे काय होतं ते क्लब म्हणजे प्रत्येकाचा एक, माझा क्लब वेगळा, तुझा क्लब वेगळा। सचिन तेंडुलकर पण याच मैदानावर मोठा झालेला आहे। याच बरोबर इकडं क्लब आहे ते प्रॅक्टिस चालू असते, या बाजूला मॅच यांच्या होत असतील थोड्या चांगल्या लेवलच्या, आणि या बाजूला त्यांच्या प्रत्येकाला ती जागा दिलेली आहे। आता इथं ही जागा आहे ना हिलाही भरलेली असायची, पण हल्ली कमी आहे, तरी आज काय भरायला पाहिजे, 2 वाजता तरी भरायला पाहिजे होती। इथं पण मस्त की चांगल्या वस्तू नेल कटर झाले, काही सर्व प्रकारे तुम्हाला बघायला भेटतील ॲव्हरेज प्राईजमध्ये। मेन म्हणजे बार्गेनिंग आहे, बार्गेनिंग करणं तुमची प्रायोरिटी आहे। मुंबईला आलात तर बार्गेनिंग मेन आहे, बार्गेनिंगलाच तुम्ही हे करायचं, किती म्हणून सांगता पैसे ते तुम्हाला किती खेचता येईल तेवढं खेचायचं बस। आता मित्रांनो माझा हात दुखायला लागला, हात दुखायला लागला, थोडा बंद करते मी। हा मला उचलून न्यावं लागेल। समोर तर मित्रांनो आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा या मार्केटमध्ये यायचो, तेव्हा 100 रुपयाला जीन्सची पॅन्ट असायची, आता 400-500 तरी भेटत। आता कितीला आहे त्याने मला माहित। म्हणून मार्केट आहे ना, घेऊन आताचे हा कंडिशन मार्केट आहे ना लई मोठा फेमस होता, म्हणजे कोण आला मुंबईला का चला गणेश मार्केट का कुठलं एपीएस मार्केट, गणेश मार्केट, न्यू पनवेलचा असं आहे का? मेन म्हणजे हल्ली उनगी मार्केटला म्हणजे डायरेक्ट येऊ लावायचा, म्हणजे जे बोलत का ती 700-800 रुपये प्राइस हल्लीलाही बोलत, डायरेक्ट 100-50 रुपये उरून देत डायरेक्ट। पण हल्ली मी तर अजूनपर्यंत काही घेतला नाही, कारण की कपडा क्वालिटी वगैरे काही बरोबर नसेल। लेडीजला मस्त सर्व भारी भेटेल, लेडीज साठी भारी आहे हे सर्व मार्केट, पण कपडा जीन्सला नाही मी अजून घेतलं नाही, फक्त ज्या ॲक्सेसरी आहेत वेगळ्या त्या घेतल्या आहेत, गॉगल वगैरे डायरेक्ट चुंबलन बांधून वापरत नव्हतो आम्ही। हा तर आता जाऊया तर तोच मार्केट आता आलेला आहे। तर मित्रांनो हा मार्केट आहे तो। तर मित्रांनो तिकडे नाश्ता चांगला भेटला नाही, तर आम्ही आता खाऊ गलीन आलेलो आहे, मुंबईची खाऊ गल्ली। मुंबईची खाऊ गली बघू शकता तुम्ही, तिकडे नाश्ता लय गर्दी आहे, हा गर्दी लय, गर्दी भरपूर आहे गर्दी। तुला नॉनव्हेज खायचं असेल तर नॉनव्हेज खाऊ शकतो, नॉन व्हेज नको, आपला पोटाला बाधत नाही असा प्युअर नाश्ता वेज करू। आहे, प्युअर वेज आहे, प्युअर वेज आहे, हा? यहाँ पे प्युअर वेज आहे ना, ठीक आहे तर आपल्याला प्युअर वेज भेटलेलं आहे दुकान, तसा प्युअर वेज इथं प्युअर वेज। आम्हाला आता आम्ही एकदम भारीवाला पण नाश्ता करणार नाही, कारण पावभाजी खाणार, पावभाजी आपला पनवेलपेक्षा इकडे लय फरक ऑर्डर आहे। इथे घ्यायची, कुठली पावभाजी घ्यायची? कुठले बटर बटर दे, दोन मित्रांनो तुम्ही गर्दी अच्छा बघू शकता। आपण प्युअर वेज आहे ना, ओके खानावली का यो खाऊ गल्ली। खाऊ गली, तुम्ही मुंबईला कधी आलं तर खाऊ गलीमध्ये तुम्ही येऊ शकता, पाहिजे तो लय नाश्ता प्रकारच्या व्हेज व्हरायटी, लय प्रकारच्या तुम्हाला व्हरायटी बघायला भेटली पाहिजे खाण्यामध्ये। तो नाश्ता इकडं। हा नॉनव्हेज असेल, व्हेज असेल, सर्व इकडं तिकडे हातकऱ्यांनो खावापेक्षा इकडं चांगली क्वालिटी आहे इकडं। हा हायफाय स्टॉल आहे। धाजलाय जाम भूक लागली रे, सकाळी काही खाऊन पण आलो, लय वाईट भूक लागली। या खाऊया। तर मित्रांनो आता आमचा नाश्ता करून झालेला आहे, हा नाश्ता खूप चांगला होता। ऊसाचा रस पिल्यानंतर लय मोठा ग्लास दिलता, ऊसाच्या संपला रसाचा नाही। लय संपत नव्हता। हा. आता कलशीत पाणी दिल्यावर का वाटलं हा, नाही? चालताना नीट हे टाईट झालाय सगळा। हा. आता इथं फिरवत आम्ही एपीएस ला फिरू, हा. आवडला तर घ्यायचा, कारण की कसं आहे एपीएस मार्केट कसं क्वालिटी तेवढी म्हणजे चांगली नसतं। हा चांगली नसते, मग असं पहिले पण आपण एसी घेऊन गेलेलो आहे, हा. ते काय परिस्थिती प्रमाणे सर्व लहानपण आमचा यानच गेलेला आहे। हा ते झालं। आता कसं मोठे लोक कमवायला लागले, पैसे समजायला लागला, या त्या हा. स्वतःचे पैसे समजा म्हणून समजायला लागला हल्ली हा. ना, पैसे पण कसं उचलता त्या कमवायचं झालं समस्या हल्ली। हा, हा बरोबर आहे।
कमवायला रुपये दिवस- इझी हा संपू शकतो. मुक्कामवाला किती टाइम लागतात दिवस तोच फरक आहे. लागतात. तर त्यामुळं जे पण तुम्ही मनी अर्न कराल हा. चांगल्या गोष्टींमध्ये यूज Use करा. वेस्ट करू नका मनीचा. हा. तर आपण जी पण घ्या पण चांगली वस्तू घ्या. एपीएस ला भेटे चांगला पण कसं आहे तुम्ही बघून घ्या. तर आता आम्ही चाललेलो आता हा बाजारात. एपीएस ला बघून आलेलो बाजारामध्ये हा. ते क्रिकेटर पण आलेला आहे. हे बघा जर्सी पण मस्त भेटतील तुम्हाला. 300-400 रुपये मध्ये जर्सी मिळून जातील. जर्सी पण मस्त आहे. ये जर्सी कैसा है? हाँ सर, हाँ सर कैसा ही है? कौन सा वाला? ये लो 650 रुपये का आएगा फिक्स रेट। फिक्स जोड़े एक ही सेट आएगा पूरा किट आएगा वो। किट ओके ओके थैंक यू. मोस्ट वेलकम। आपला दुकान का नंबर क्या है? 166। 166. आपल्याकडे पण तेवढेच रेटला भेटते पनवेलला. जर्सी हाऊस म्हणून आहे पनवेलला. तर आता जाऊया. आता दुसऱ्या दुकानात जाऊन आम्ही मित्रांनो. मस्त वाटलेला. हा. रेट कमी असता तर घेतला असता मी. पण आता काय इतना वाजा घेऊन जायचा. इथं मस्त टी शर्ट हा नाही इतना वाजा घेऊन जायचा ना परत पनवेलला पण आपल्या सेम रेटला भेटते त्यामुळे मी घेतलं नाही. मला जर कमी बोलला असता कमी घेतला असता तर मी घेतलं असतं. मला क्वालिटी मध्ये भारी वाटलं ते जर्सी. तर मला वाटतं की इथं टी शर्ट चांगल्या वाटतात. घेतो तू 1-2 घेते मी. घेऊया जा बघ जा मग. इतना महंगा तुला टी शर्ट कार बार्गेनिंग होईल. देने का कैसा? हाँ फाइनल बोलो. आप एक फुले हो आप एक फुले क्वालिटी बरोबर आहे का? अरे हमारे इधर 200 में आता है. 200 वाला क्वालिटी. प्ले बॉय द बॉय बघ काढून बघ ते बार्गेनिंग होईल. एक दाखव ना काढून. फायनल ये डबल एक्सेल आहे. ठीक आहे. मला मीडियम पाहिजे. प्राइस ज्यादा बरं आहे. हाँ 200 लो. चल मग चल चला चला 200 में बरोबर है. चला. हाँ नहीं 200 बरोबर आहे. 200 बरोबर आहे. चल चल येईल तो. तर मित्रांनो आम्हाला रेट पटला नाही. तो सांगते 300 पण आम्हाला पाहिजे होता 200. कारण 200चे क्वालिटीचा तो टी शर्ट होता. हा कारण 300 रुपये आमचे गावात पण भेटतात. 300 रुपयाला टी शर्ट आवरेल आम्ही येऊन फायदा काय. बरोबर आहे. चला पुढं. आता आम्ही आता दुसरे दुकानात चाललोय. ते दिला आम्हाला सस्ता तर बघू हा, घे. नाही तर मग त्याचा विषय सुरू. 200 रुपये ठीक आहे. हा हे घेतलेले आहे इथं. तर 300 रुपयात फसलोय. मग आता जाऊ दे, काय असो होऊ दे. आता काय इकडे तिकडे होय. बार्गेनिंग कर. तर मित्रांनो आता आम्ही टी शर्ट घेतलेले आहे. तो 700 बोललेला. तर आम्ही बोलत 300 तर तोंडाव मारली त्यांनी डायरेक्ट. याचा अर्थ आम्ही फसलेलो आहोत. कारण आवरा बोलायला पाहिजे आवरा. हा? आवरा बोलायला पाहिजे होतं. हा 200चे लायकीचा टी शर्ट आहे तो. पण आम्ही 300 बोललो नाही. डायरेक्ट तोंडावर मारला त्यांनी आमचे. काय बोलता याला जास्त चांगलं होऊन यांनी हा जास्त बोलला घेऊ. आता आम्हाला आता 700 तर किती जास्तीत किती जरी करू. 1000 जरी बोलला असता हा जरी आपली क्वालिटी याची तेवढी ठेवायची. हा लाज आता नाही बोलला. पैसे आपलं सेव्हिंग होतील. कसं आहे डायरेक्ट तोंडा मारले तिथं आमचा हे झाला पाणी झाला. कारण 200 रुपयाची लायकीचा आहे तो. राहून दे. तर राहू दे. आता काय गेलं 100 रुपये. आता बघू दुसरे घर. एक पाव भाजी आली 100 रुपये. 100 रुपये पाव भाजी आली असते. तर मित्रांनो तुम्हाला दारी हे करायचे असतात तर मशीन बघा. अरे फिनिश कशी दादा ये मित्रा कैसा? 650 हाँ अरे चेक किया ना. चेक केला का काय? यांनी चेक पण केला. अतरंगी अतरंगी 650 का है तो हे काय लायटर आहे. तुला घ्यायचे का ये? लाईट कम हो जाएगा प्राइस. घ्यायचे का तुला ये? नको नको घ्यायचे असेल तर करू बार्गेनिंग. नको नको. ते बंदूक काय आहे? लाईटर लायटर लायटर. चला जाऊया.
हाँ? क्या नहीं थी 250 रुपये बोलतो 100 रुपये लो नहीं 100 रुपये में देखो अरे चाइना का ही है ये आता एवढे लांबून मी शूट करते ते आवाज प्रॉपर आला सगळा गॉगल पर्स घे हाँ? पर्स घे झाले त्या जुनी बायको नानी हे बघ घेईन आवरा आई तरी किचन बघ मस्त आहे किचन मस्त आहेत. हाँ? बघ लय भारी भारी किचन आहेत बघा बाजार येशील तिकडे कपड्यात हो पुरो चला 100 रुपया 100 रुपया 100 रुपया ए सुप्रीतला घे व्हिडिओ कामाला येईल हाँ? व्हिडिओ कामाला येईल हाँ. 8047 AK-47 अंडरवेअर अरे, अरे परत भेटला भेटला आम्हाला तो. मित्र माझा कालून तर कुठचा तुलमारे तुलमारे विनायक माली का काय मग हा. घेतलं का नाही घेतला खरेदी काय केली का घेतला नाही हा? खरेदी केलीच का नाही हा. ट्रेन मध्ये पाठवलं भेटलेला बॅग मस्त आहे अभी 160 बोल दिया, अभी निकल गई बात। अभी बात की मान रहा मित्रांनो हूँ, आता 160 आम्ही बोल दिया। माझ्या मुलाला काय घ्यायचे सुप्रीत बोलला बॅग घेत आहे ट्युशनला जायला 200 रुपए पहले भी बोल सकते थे ना, हमको लेने का हूँ। 200 रुपये 200 रुपये बॅग दादा कितीला ती छोटी बॅग छोटा साइज का मैंने 200 बोला था, इसने बड़ा साइज उठाया ऊपर से कुठलीच कलर पाहिजे? बोले, 3 हाँ? चेन का है कुठली बॅग एक के बंदे पर दाग हो जाए। प्रणित प्रणित भाई बोल प्रणित बोल थँक्यू थँक्यू टाक प्रणित बोल येईल इतना छोटा ये इससे बड़ा हाँ, चालेल, ये पण चालेल. ये पण चालेल कैसा हो 650 हाँ? करके मिल रहा है, 650 रुपए 650 देने का बोलो ना कितना देंगे बोलिए आएगा 150 वर हाँ? 150 में अरे लेके अरे गए इतना महंगा हमारे पनवेल में भी मिलता है बेचते हैं ना, वो भी 300 को बेचते हैं यार, हाँ? दुकान में 150 अरे तुम बताते ज्यादा अरे इस पे प्राइस कम देगा ना तो तुम्हारे इधर सब लोग आएगा इधर नहीं नहीं ए बोल देने का बोल पहिले देने का बोल हाँ? हा पनवेलशी पनवेल पनवेल तुम्ही कुठला कुठलं कुठलं तलोजाचं का आम्ही कुंडवालचं आम्ही कुंडेवाल अच्छा ए बोल देने का बोल नहीं बॉस कम बोल रहे हो ना आप। नहीं रे बराबर है तुम इतना ज्यादा बताते हो कैसा आहे अरे उधर इथं ज्यादा मी बोला 150 ना रुपयाला मग. घेऊन गेलेलो आहे माझ्याकडे आहे ब्लॅक कलर मध्ये 150 रुपयाला आहे नाही सप्पत बस घेऊन गेलेलो आहे माझे ट्रायपॉडची बॅग तुम्ही पण घेऊन गेला असेल ये देख 10 लीटर का है, वो 15 लीटर का है भाई, बैग सेम टू अरे सेम आपको वही आते हैं क्वालिटी में यही लिया था ना, नहीं हाँ काला ही था ब्लैक ही था ये हाँ वही था, तो ये 10 लीटर है, वो 15 लीटर ये है। 150 में था क्या हाँ, ये 10 लीटर है, ये 15 लीटर है, आता कितने का है वो छोड़ दे, वो तू लेके अरे देने का बोलो ना देने यो वा. मग 150 में भेटेल. नाही फसवत आम्ही निघू तिथे एक ठिकाणी फसलो अरे डायरेक्ट तोंडावर टी शर्ट नाही 150 भेटतात तर मित्रांनो आम्हाला सौदा पटला नाही चालू का माईक माझा जास्तच बोलत होता ऍक्च्युली 150 रुपयाला मी पण घेऊन गेलतो आणि नेली? संकेत म्हात्रीने 150ला नेलेली पण तो नेली? आमच्या नाही माझ्या ट्रायपॉडच्या जे आपल्या ट्रायपॉडची सिस्टम आहे ना सर्व कॅमेराची ते त्याला मी बॅग नेलेली आहे ती 150 रुपयाची नेलेली आहे नेली तर नेली ना आता मग तो 250 रुपये फायनल बोलतो आता पुढे बघू आपण नाही नाही तर का, पण नाही तर 150 हे भेटलेलं मग काय आपण 150 नसतं होतं ते फसलो असता मग कधी त्याने काय ते बोललं नाही का ते त्याने कधी बोललेला त्याने मग 850 बोललेला तो असं आहे का अरे उपेंद्र भैया नहीं तर मित्रांनो आता माझ्या मुलीला मी फ्रॉक घेतोय ही चांगली वाटते नाही रा हा ही काही 150 रुपये कितीला दादा 150 तर मित्रांनो 150 सर रुपयाला आपला एक सॉपका हलवलो किस्सा सगळा खाली होत खाली चाललाय होत चाललाय हा हा किस्सा खाली होत चाललाय मित्रांनो आता असते पाकिट खाली होत चाललाय आता थोडी खुजली कमी करा लागेल तर आता व्हिडिओ तुम्ही जास्त व्हायरल करा शेअर करा तेव्हा पाकिट भरल हा चला चला हो गया कधी तर मित्रांनो आता आम्ही बुटा घेतो माझ्या मुलाला सुप्रीत भोईर
तर दादा कसा बा साइज 11 स्कूल ची 11 नंबर का रहता है 11 नंबर का ये कितना होगा 11 नंबर ही हाँ 11 नंबर है हम 12 नंबर का दो 12 में मिल जाएगा हाँ मिल जाएगा जो बड़ा होगा तो चलेगा लेकिन छोटा नहीं होना मांगता है ये तो तोच बूट माझे मारा था कलर कौन सा ये आता ये तीन आमचा कलर है, कौन सा कलर चाहिए बोल साइज निकाल कौन सा अच्छा लगता है रे लड़का है ना हा लड़का आहे वो यो कौन सा वो व्हाइट वाला हाँ ये दोनों में ये वो नहीं थे वो अलग है लड़की का है ऐसा है दोनों में से ले ले मस्त रहेगा लड़के के लिए कैसा अच्छा दिखता है सब सब हर कपड़े में सूट पिस्ता ग्रीन है ये नया कलर ये भी अच्छा है पर ये कैसा ये ज्यादा अच्छा है ये बरोबर वाटतंय नाही रा तो नीला पण मस्त वाटते असा कुठला त्याच्यात आले तो नीला यो तो तो नंबर नीला किती नीला देशील पण 12 नंबर ना दे देगा देईल देईल इसका टेंशन मत हा कुठला येतं कलर तुम खाली यो यो घे मग तूच घे तर मित्रांनो आमची डील झालेली आहे किती 350 रुपये हा 400 नाही 350 रुपयात आता खरखोर पाकिट खाली झालेला आहे मित्रांनो आता व्हिडिओ ते संपवतून हा आमचा मुंबईचा प्रवास झालेला आहे आम्ही मुंबईला काय घेतलं ते का पहिले माईक घेतला नंतर पोरला कपडे घेतलं मी काय एक शॉर्ट घेतली न बुटं घेतली आणि एक ट्रायपॉडचा माउंट असतो ना मोबाईल लावला तो घेतलेला आहे 2 घेतलाय मी काकाने घेऊन गेलं देऊनच दिले नाही पैसे तर आता मुंबईचा ब्लॉग आपण इथं एंड करू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर चॅनल सबस्क्राईब करू विसरू नका सबस्क्राईब बाजूची बेल आयकॉन आहे ना ती पण दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल तर लवकरच 1 लाख सबस्क्रायबर होणार आहेत जास्तीत जास्त व्हिडिओ बघा शेअर करा जेणेकरून लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा फॉलो नका सबस्क्राईब करा लाईक करा आवडली तर नक्की कमेंट करा जेणेकरून आम्हाला पण ती प्रेरणा भेटेल नवीन व्हिडिओ बनवायला आणि कमेंट वाचायला मजा येते तुमच्या 50,000 केलेला लवकरच 1 लाख करू ना 1 लाखची लई मोठी पार्टी करू चला मित्रांनो बाय बाय